नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. टिफिन ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर रोजच्या सिंपल भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो, म्हणून हॉटेल स्टाईल पटकन घरगुती कसं बनेल याची रेसिपी मी आज शेअर केलेली आहे. तर आज आपण फ्लॉवरचे कोफ्ते बनवणार आहोत. तर त्यासाठी मी एक मीडियम आकाराचा फ्लॉवर घेतलेला आहे. तो व्यवस्थित चेक करून आळ्या वगैरे त्याच्या मिठाच्या पाण्यामध्ये मी डुबत ठेवलेला आहे. आणि अगदी 4 ते 5च आपल्याला मटार इथे सोलून घ्यायचे आहेत. खूप जास्त मटार आपल्याला लागणार नाही आहेत. अगदी 4-5च मटारच्या शेंगा आणि सोबतच आपण बाकीची चॉपिंग करून घेणार आहोत. तर कांदा आपल्याला इथे बारीक चिरायचा नाही आहे, मोठे मोठे पीस कांद्याचे करून घ्यायचे आहेत. आणि तसंच आपल्याला टोमॅटोही मोठ्या मोठ्या पीसमध्ये कट करून घ्यायचा आहे. ह्या आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत. तर ग्रेव्ही मी पॅनमध्ये बनवते, तर मी त्यासाठी एक छोटा पॅन चढवला आहे आणि अगदी चमचाभरच तेल घालायचं आहे. आपल्याला जास्त तेल लागत नाही याच्यामध्ये. आणि काही खडे मसाले आहेत ते इथे घालायचे आहेत. तर एक तेजपत्ता, दालचिनी, लवंग, मिरी आणि जायफळ घातलेलं आहे मी अगदी कमी प्रमाणात. आणि थोडेसे लसणीच्या पाकळ्या चांगल्या परतून झाल्यानंतर कांदा घातलेला आहे. कांदा हलका मऊ झाला की आपल्याला याच्यामध्ये एक लाल मिरची घालायची आणि जो आपण टोमॅटो कट करून घेतला होता तो छोटे मीडियम साईजचे 2 टोमॅटो मी ते घेतले होते. आणि टोमॅटो घातल्यानंतर लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि अगदी टोमॅटोनी कांदा पूर्ण मऊ पडू द्यायचा. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काजूचे काप घालायचे आहेत. काजूच्या ऐवजी तुम्ही बदाम घातलात तरी चालेल, पण याने एक छान रिचनेस येतो ग्रेव्हीला. आणि सगळं छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्ध्या ग्लासापेक्षाही कमी पाणी घालायचं, म्हणजे सगळे जिन्नस पाण्यात बुडतील असं. आणि झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं त्याला शिजू द्यायचं. तर तिकडे आपली ग्रेव्ही शिजते तोपर्यंत मी ते जे फ्लॉवरचे तुकडे आहेत ते निथळत ठेवले होते, कारण आपल्याला पाणी अजिबात नको आहे, ड्राय पाहिजे पूर्ण आपल्याला मिक्सचर. तर त्यासाठी मी ते सगळे ग्रेट करून घेतलेले आहेत. एकदम बारीक ग्रेट करून घ्यायचे आहेत फ्लॉवरचे गड्डे. आणि जे आपण मटार सोलून घेतल्या होत्या त्याचा प्रत्येक दाणा एक एकदा ठेचून घ्यायचा. हे यासाठी करायचं, कोफ्ते जेव्हा आपण तळतो तेव्हा ते पटकन फुटतात, तर फुटू नयेत यासाठी त्यांना एकदा चेचून घ्यायचं, म्हणजे ते अजिबात फुटत नाहीत. आणि सोबतच अर्धा चमचा जिरं पावडर, 1 चमचा धने पावडर, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर ज्याला छान क्रंचनेस येईल, आणि अर्धा चमचा बेसन घालायचं आहे बाइंडिंगसाठी. आणि हे सगळे जिन्नस आहेत ते व्यवस्थित मिक्स करायचे. जे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं. आणि ऑरिगॅनो घातलेला आहे मी, तुम्हाला हवं तर तुम्ही चिली फ्लेक्स घातलात तरी चालेल. हे सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. जेवढे आकाराचे कोफ्ते तुम्हाला आवडतात तसे. तर मी ते लाडूसारखे गोळे बांधून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही रोल पण करून घेऊ शकतात लांब असे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेप द्या या कोफ्त्यांना. तर व्यवस्थित छोट्या छोट्या आकारात मी ते गोळे करून घेतलेले आहेत. ते इकडे आपली ग्रेव्ही पण छान शिजलेली आहे. मी ते गॅस बंद केला आहे आणि त्यातला जो तेजपत्ता म्हणजे तमालपत्र आहे ते आपल्याला चिमट्याने बाजूला काढून ठेवायचे. ते ग्रेव्हीमध्ये आपल्याला वाटायचं नाही. आणि जे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ते एका मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करायच्या आणि एकदम फाईन पेस्टमध्ये त्याला वाटून घ्यायचं. तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल की थोडे थोडे दाणे आहेत पेस्टमध्ये, तर तुम्ही पेस्ट एकदा वाटून झाल्यावर गाळून घेतलात तरी चालेल. तर पेस्ट आपली झालेली आहे. ते मी कोफ्ते तळून घेते. कोफ्ते तळताना मीडियम हीटवरती तेल हवं, एकदम हाय हीटवर ठेवायचं नाही, नाहीतर बाहेरून पटकन कोफ्त्यांचा कलर चेंज होतो आणि आतून ते कच्चे राहतात. कोफ्ते तेलामध्ये सोडल्यानंतर झारा न लावता हलके असे हलवून घ्यायचे कढईला पकडून. आणि एकदा का ते तेलामध्ये स्टेबल झाले की मग आपल्याला झारा लावून परतून परतून चारी बाजूनी त्याला व्यवस्थित एकसारख्या कलरमध्ये भाजून घ्यायचं आहे. हे बघा, अजूनही ते डार्क करायचे आहेत आपल्याला, एकदम गोल्डन ब्राऊन करायचे आहेत, म्हणजेच ते ग्रेव्हीमध्ये छान लागतात. तिकडे कोफ्ते तळतायत तोपर्यंत मी चपात्या पण करून घेतलेल्या आहेत. तर मस्त आपले कोफ्ते तळून झालेले आहेत बघा, एकसारखा कलर आलेला आहे, गुलाबजामसारखा कलर आला पाहिजे. आता मी सगळे कोफ्ते व्यवस्थित निथळून काढते. अजिबात तेल ओढून घेतलेलं नाही आहे कोफ्त्यांनी, कारण आपण जे मिक्सचर होतं ते एकदम ड्राय ठेवलं होतं. ओलसर असलं तर ते तेल ओढून घेतं. तर आता आपण ग्रेव्ही फोडणीला घालूया. तर त्यासाठी मी पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अगदी चमचाभरच तेल घालायचं आहे. ह्या रेसिपीला खूप जास्त तेल लागत नाही. चमचाभर तेलामध्ये आपली फोडणी होऊन जाईल. तर
अगदी चमचाभर तेल मी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये धना पावडर आणि लाल काश्मीरी पावडर घातलेली आहे मी. ती 2 चमचे घातली आहे. तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करा. आणि तेलामध्ये व्यवस्थित ह्या दोन्ही गोष्टी परतून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ग्रेव्ही घालायची. गॅस मात्र ह्या वेळेला तुम्ही बारीकच ठेवा, अजिबात मोठा करायचा नाही. आणि पूर्ण फोडणी ग्रेव्हीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये फोडणी मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कस्तुरी मेथी तव्यावर हलकी रोस्ट करायची आणि क्रश करून घालायची. कस्तुरी मेथी अजिबात स्किप करू नका, याने खूप छान फ्लेवर येतो ग्रेव्हीला. आणि छान ग्रेव्ही मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये फ्रेश क्रीम घालायची. मी दुधावरची साय फेटून घातलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही अमूलची फ्रेश क्रीमही वापरू शकता. व्यवस्थित सगळी ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये आपण कोफ्ते घालायचे. कोफ्ते एक एक करून घालायचे आणि व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे. आणि कोफ्ते घातल्यानंतर गॅस बंद करायचा नाही, लगेच झाकण ठेवायचं आणि 1 मिनिटभर ती ग्रेव्ही कोफ्त्यांमध्ये मुरू द्यायची आणि मग गॅस बंद करायचा. तर आपल्या इकडे चपात्या पण झालेल्या आहेत, भाजी पण झालेली आहे. मी टिफिन पॅक करायला घेते. तर सॅलडमध्ये मी आज काकडी दिलेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे. खूप काही करावं लागत नाही. एकदम रेस्टॉरंटसारखी भाजी एकदम कमी वेळात तयार होते. 45 मिनटं जास्तीत जास्त लागतील हा भाजी चपाती करण्यासाठी. नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटूया. पण तुमच्याकडे पण काही जर अशा रेसिपीच्या आयडिया असतील तर नक्की माझ्याशी शेअर करा. मी नक्की त्या ट्राय करेन आणि तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटूया. माझी रेसिपी एवढी मनापासून बघितल्याबद्दल खरंच धन्यवाद. बाय बाय.